नमस्कार मंडळी, 8 नोव्हेंबर 2025च्या या आमच्या कार्यशाळेच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आत्तापर्यंतची ही आपली सगळ्यात मोठी कार्यशाळा, ज्यामध्ये 30 जण सहभागी होते. मित्रांनो, कोकणातून, मराठवाड्यातून, विदर्भातून तसेच मध्य महाराष्ट्रातून आपल्याकडे पार्टिसिपंट्स होते. खूप सारे जण आपल्या या व्यवसायाकडे आकर्षित होतच आहेत. त्यामुळेच तर या कार्यशाळेतील दोघांकडे फार्म सुरूही होत आहे. मित्रांनो, या महिन्याच्या शेवटपर्यंत आपले 3 नवीन फार्म सुरू होणार आहेत. त्याचे व्हिडिओ आपण करूच, तेही तुम्ही पहा. त्याचसोबत या पार्टिसिपंट्सचं मनोगतही शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, पुढील महिन्यातली आपली कार्यशाळा ही 6 डिसेंबर रोजी असणार आहे. तुम्हाला जर ती कार्यशाळा अटेंड करायची असेल तर आमच्या www.abongurabbithouse.com या वेबसाईटवर जाऊन ट्रेनिंग प्रोग्राम येथे आपले डिटेल्स भरून सबमिट करायचे आहेत, जेणेकरून आमच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहू 8 नोव्हेंबरची आपली 30 पार्टिसिपंटची ही छानशी कार्यशाळा. माझं नाव आहे अजिंक्य भोसले. मी कोल्हापुरावरून आलो आहे. सो हे मला सुरुवातीला वाटलं हे कुडाळला आहे, पण मॅपवर ज्याला सरांनी सांगितलं सर निरोखेला आहे. मी गाडीने आलो इकडे. थोडं आतल्या साईडला असल्यामुळं सापडायला अवघड पडलं, पण इथून लोक पण खूप कॉपरेटिव्ह होते. त्यांनी व्यवस्थित गाईड केलं आणि मला इथं आणलं. सो आल्यावर पहिल्यांदा आम्हाला अल्पोपहार दिला. पोहे होते, पोहे आणि चहानं स्वागत केलं आमचं. त्याच्यानंतर थेरॉटिकल सेशन झाले. त्याच्यामध्ये बेसिकपासून म्हणजे हिस्ट्री ऑफ रॅबिट फार्मिंग त्यापासून सरांनी सुरुवात केलं. रॅबिटचे कोणते कोणते टाईप्स आहेत आणि ऑल थेरॉटिकल नॉलेज सरांनी दिलं. त्याच्यानंतर लंच ब्रेक होता. लंच ब्रेकमध्ये सरांनी छान जेवणाचं मेजवानी दिली. त्याच्यानंतर लंचनंतर लगेचच आमचे प्रॅक्टिकल सेशन चालू झाले. त्याच्यामध्ये परत सरांनी ब्रीड्स दाखवले, कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्रीड्स आहेत प्रत्यक्षात दाखवले. त्याच्यानंतर मेल फिमेल डिफरन्शिएट कसं करायचं, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या टाईपचे मेडिसिन्स द्यायचे, कसे द्यायचे, त्यांचं ब्रीडिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि सरांनी खूप छान प्रकारे आमच्या सगळ्यांचे डाऊट क्लिअर केले. त्याबद्दल सर्वांतर्फे मी सरांचे आभार मानतो आणि थांबवतो. थँक्यू. माझं नाव गिरीश राव राणे, मुंबई इथून आलो आहे. खूप दिवसापासून संधी शोधत होतो की कोकणामध्ये स्वतःच्या जमिनीमध्ये काही करता येईल का. हा जेव्हा निर्णय घेतला की रॅबिट फार्म्स चालू करू, तेव्हा खूप जणांनी सांगितलं की प्रवास खूप खडतर असेल, पण सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि जी इकडून इन्फॉर्मेशन भेटली त्याच्यामुळे तो प्रवास नक्कीच सुसह्य होईल याची आशा आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सुभाष पांडुरंग कदम, रायगड श्रीवर्धनमधून आलो आहे. बरेच दिवस माझं सरांबरोबर बोलणं चालू होतं या सशे पालनाबद्दल, आणि आवड आहे तशी. शेतीमध्ये काम करतो आणि काहीतरी शेतीला जोडधंदा पाहिजे म्हणून यासाठी सरांकडे सारखं मी कनेक्ट होतो. आणि तो आज दिवस उजाडला की जेणेकरून मी या ठिकाणी आलो. आणि आल्यानंतर सरांनी यथोचित सत्कार केला, म्हणजे चहा नाश्ता देऊन सत्कार झाला आमचा. आणि त्याच्यानंतर जे आम्हाला शिकवणी झाली त्याच्यामध्ये आमचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळे सॉल्व्ह झाले. आणि नंतर जेवणानंतर आम्हाला प्रॅक्टिकल दाखवलं. प्रॅक्टिकलमध्ये पण सुद्धा सगळ्या प्रकारचे जे ससे आहेत, जे त्यात 6 बिट्स आहेत, 6 प्रकारचे आहेत, ते दाखवले. आणि प्रत्येकाने यथोचित ज्याला जशी शंका होती किंवा ज्याला कसं पाहिजे आहे तसं त्याची शंका या ठिकाणी निरसन झाली. मला तरी वाटतं कोणताही बिझनेस करताना त्याला प्रॅक्टिकली हे आपण जी शिकवणी म्हणतो ती शिकवणी घ्यायलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्हाला चांगली शिकवणी दिली. मला वाटतं मी तर नक्कीच करणार आहे, परंतु ह्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने किंवा प्रत्येक बेरोजगाराने हा व्यवसाय करावा आणि आपला जे साधन आहे उदरनिर्वाहाचं ते करून घ्यावं. आणि यातून आपल्या सर्वांना सुजलाम सुफलाम असं होईलच अशी मी शाश्वती देतो. धन्यवाद. नमस्कार, मी सौरभ शेलार, संगमेश्वर रत्नागिरीमधून आलो आहे. कुडाळ येथे गोसावी सरांचं रॅबिट फार्म बघायला व ट्रेनिंग घेण्यासाठी. कोणताही फार्म आपण चालू करतो तर त्याच्यासाठी ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं असतं.
जेणेकरून आपल्याला त्या फार्ममध्ये काय तोटे आहेत, काय नुकसान, काय फायदे हे आपल्याला समजतं. काही गोष्टी आपल्याला बाहेरून दिसतात, तेवढ्या सोप्या नसतात, त्या आपल्याला इथे आल्यानंतर किंवा ट्रेनिंग घेतल्यानंतर कळतात आणि त्या आपल्यासाठी पुढे भविष्यात खूप सोप्या होतात. जर का आपल्याला फार्मिंग करायची असेल कोणत्याही गोष्टीची, त्याचा पूर्णपणे अभ्यास करणं हे खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याच्यापासून कोणतेही नुकसान होणार नाही. नुकसान होण्यापासून वाचण्यासाठी ट्रेनिंग घेणं हे खूप गरजेचं आहे आणि आम्हाला इथे सरांनी हे खूप उत्तम प्रतीचं ट्रेनिंग दिलेलं आहे. फी जे त्यांनी शुल्क आकारला त्या हिशोबाने त्या ट्रेनिंग खूपच चांगलं होतं आणि त्यांनी प्रॅक्टिकल असू देत किंवा थेरॉटिकल असू देत सगळं यांनी एकदम मस्त आहे. प्रत्येक डाऊट क्लिअर झाला आणि कितीही वेळेला डाऊट विचारला, क्लिअर होत नव्हता तोपर्यंत सर सांगत होते. सरांनी कुठले हे केलेलं नाही, व्यवस्थित सगळे आमचे डाऊट क्लिअर केलेले आहेत आणि धन्यवाद सरांचे की त्यांनी आम्हाला एवढं चांगलं ट्रेनिंग दिलं. याच्यासाठी मी सरांचे आभार मानतो. नमस्ते, माझं नाव महेश अरविंद देसाई, मी आजऱ्याच आहे, जिल्हा कोल्हापूर. माझ्याकडे ॲक्च्युअल पेट्समध्ये आहेत रॅबिट. त्याचं प्रोडक्शनचा जर विचार केला तर ते चांगलं आहे आणि कमर्शियलमध्ये केल्यानंतर त्याचा इन्कम सोर्स चांगला भेटेल असा माझा थोडासा मानस होता, म्हणून निलेश सरांचे कॉन्टॅक्टमध्ये होतो. त्यांचे यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघत होतो, पण मागे जे काही 2 ट्रेनिंग झाले ते मला मिस झाले, त्यांना येता नाही आलं. मग ह्यावेळी थोडं विचार केला की जर आपण कमर्शियल करायचं असेल तर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे आणि ट्रेनिंग असल्याशिवाय आपण त्यामध्ये हात घालणं बरोबर नाही. म्हणून आज आपण सरांच्याकडे ट्रेनिंग घेण्यासाठी आलो होतो. सकाळपासून जे ट्रेनिंगचे सेशन झाले ते खूपच चांगले झाले आणि स्वतः वैयक्तिक आपण जे काय आपण पेट्समध्ये इतकं काय हाताळणी करत नाही, आपण डायरेक्ट डॉक्टरकडे घेऊन जातो. पण इथे सरांनी इंजेक्शन देणं, मेडिसिन देणं, त्यांना ओरल काय छोटी मोठी औषधं द्यायची असतात ते, प्लस बाकीचे जे काय माहिती आपल्याला नव्हती ती बरीचशी सरांनी माहिती आपल्याला करून दिली. त्याबद्दल सरांचे आभार. आणि जर कुणाला यामध्ये इंटरेस्ट असेल आणि जर काही करायचं असेल ससे पालनाबद्दल, हा पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे, तर तुम्ही निलेश सरांशी कॉन्टॅक्ट करून स्वतःच्या व्यवसायामध्ये हातभार लावू शकता. आणि शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून हा खूपच चांगला मला एक पर्याय वाटतो. याचा सर्व शेतकऱ्यांनी विचार करावा असं माझं मत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी राजेश जयवंत शिरसाट, लालबाग मुंबईहून आलो आहे. गेली 6 महिने म्हणजे यूट्यूबवर सर्च करत होतो मी, तर निलेश सरांशी गेली 6 महिने मी कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कुठेतरी जागा भाड्याने बघितली, त्याच्यानंतर थोडं म्हणजे जसं ते सांगत होते त्या पद्धतीने मी थोडा फार्म डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. आता तो 50% माझं झालेला आहे. त्या कोणताही व्यवसाय करण्यासाठी ट्रेनिंगची गरज आहे, तर त्या ट्रेनिंगसाठी पहिलं आम्ही आता आज आलेलो इकडे. तर ट्रेनिंगमध्ये जे काही अडचणी होत्या, ज्या काही भीती होती, त्या सगळ्या आमच्या गेली निघून आणि प्रॅक्टिकल नॉलेज पण आम्हाला चांगलं मिळालं. थोडक्यात स्वतः ससे हाताळणी वगैरे सगळं, त्याला इंजेक्शन देणं, त्यांना ओरली भरवणं, हे सगळं आम्ही केलं स्वतः वैयक्तिकरित्या. त्यामुळे आता पुढच्या निलेश सरांच्या मार्गदर्शनाखाली या पुढच्या महिन्यापासून आम्ही नवीन फार्म सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे. वांगणी येथे, मुंबई येथे, बदलापूरला. ठीक सर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष बेळे, मी सोलापूरवरून इथून आलो आहे. तर सोलापूरपासून कुडाळ कमीत कमी 400 किलोमीटर आहे. एवढं लांब येताना माझ्या घरचे म्हणत होते की जाऊन काय फायदा होणार नाही, ह्याचा काय उपयोग नाही. ससा पालना खूप जणांनी अगोदर केला पण सक्सेस झालं नाही, ससे कोण घेत नाहीत असं खूप जणांचं म्हणणं होतं. पण आज निलेश सरांनी सांगितलेलं 100% हमी दिलेली आहे की आपण जे त्यांच्याकडून युनिट घेणार आहोत तर ते परत मोठे झाल्यानंतर महिन्याने त्यांनीच घेणार, याची 100% आपल्याला हमी मिळालेली आहे. त्यासाठी हे धंदा करण्यासाठी कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीत याची निलेश सरांनी गॅरंटी दिलेली आहे. आणि जंगली ससा हा बॉयलर ससा आहे सगळे म्हणतात. बॉयलर ससा कसा असते, आपण इंजेक्शनने मोठं करतो त्यांना. आता जंगली ससा मध्ये कसं असते, मीटिंग झाल्याशिवाय पिल्ले होत नाहीत. तर सरांनी आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये मीटिंग सुद्धा करून दाखवलेलं आहे पूर्णपणे. म्हणजे ह्याच्यात करण्यासारखं प्रॉब्लेम काही नाही. एवढं बोलून माझं शब्द संपूर्ण. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मते, पुण्यावरून आलो मी, खडकवासला येथून. हे सशांचं प्रशिक्षण घेण्यासाठी एक शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून बऱ्यापैकी मला वाटलं, म्हणून म्हटलं प्रत्यक्षात पाहूया की कसं आहे कसं नाही. प्रशिक्षण आवडलं, खूप छान झालं आणि शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय होऊ शकतो. रॅबिट फार्मिंग हा एक चांगला सपोर्ट होऊ शकतो शेतकऱ्यांना. एवढं. नमस्कार, माझं नाव गोपाळ नामदेव लाड, मी मालवण तालुक्यातील आडवली गावचा रहिवासी आहे.
मला या अभंगू रॅबिट फार्मबद्दल माहिती होती, यूट्यूबवर किंवा पेपर वगैरेमध्ये मी वाचलं होतं, पण कडकनाथचा माझा जरा वाईट अनुभव असल्यामुळे मी यामध्ये जरा भाग घेत नव्हतो. माझे मित्र राजेश शिरसाट यांनी मला, ते स्वतः आता फार्म चालू करत आहेत, त्याच्यामुळे ते पण आजच्या ट्रेनिंगला आले होते. ते मला बोलले की ये म्हणून. इथे आल्यावर माझे जे काय डाऊट्स होते ते पूर्णपणे क्लिअर झाले आणि आता मी पण 2 ते 3 महिन्यात मी पण 1 ते 2 युनिटने चालू करणार आहे. प्रॅक्टिकलमध्ये जसं आपल्या फार्मवर जसे प्राणी हाताळायला मिळतात त्याप्रमाणे इथे सर्व हाताळायला मिळाले प्राणी वगैरे, आणि काय प्रॅक्टिकल वगैरे एकदम व्यवस्थित. धन्यवाद. नमस्कार, मी वैभव रमाकांत यादव श्रावणगवळी येथून आलो आहे. मला सस्यपालन हा व्यवसाय यूट्यूबवर मी बघितला, पण सरांनी ते येऊन प्रॅक्टिकल सर्व काही दाखवलं, त्याच्यामुळे हा सस्यपालन व्यवसाय करण्याचा मी निश्चय केला आहे. पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न करीन. माझं नाव श्रीधर नरारे, मी लातूरून आलेलो आहे. यूट्यूबवर व्हिडिओ बघूनच आलो होतो मी, पण मी एवढंच सांगतो की जर तुम्हाला बिझनेस पर्पजनं करायचं असेल तर ट्रेनिंग करणं गरजेचंच आहे. नमस्कार, माझं नाव प्रणय पावसकर, मी गुहागर रत्नागिरीमधून आलो आहे. खूप दिवसापासून शेतीपूरक व्यवसाय करायचा हा विचार होता. त्यासाठी कुक्कुटपालन, गोट फार्मिंग याचा विचार करत होतो, पण ते कसं जास्त कॉस्टली आणि मेंटेनन्स खूप त्याच्यात जास्त आहे. आणि यूट्यूबवरनं सरांचा चॅनल सर्च करता करता सगळे व्हिडिओ त्यांचे बघून हा बिझनेस करायला सोपा वाटला. त्यामुळे सरांसोबत पुढे काम करण्याची इच्छा आहे आणि ते करणार पुढे. आणि त्यात वाईफचा सपोर्ट आहे. पुढे. नमस्कार, मी श्रुती पावसकर. मी यांच्यासोबत फक्त व्हिजिट देण्यासाठी आणि पाहण्यासाठी आले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सशांबद्दल जे सुपरस्टिशन्स होते किंवा जे काय बोलतात त्याला गैरसमज होते, तर ते सरांनी दूर केले. की गैरसमज असं असतात की ससा आपल्या डोळ्यामध्ये फुंकतो आणि मग आपले डोळे जातात. लिटरली सरांनी सशाला त्यांच्या डोळ्यासमोर धरून आम्हाला सगळं करून दाखवलं आणि खूप सारे गैरसमज आहेत ते दूर झाले. थँक्यू सो मच सर. थँक्यू. माझं नाव गुणवंती बाबाजी मुनगेकर, मी मालवण पराडून आले आहे कसे ह्या बघायला ट्रेनिंगसाठी. आणि बोला पुढे. आता ट्रेनिंग छान झालं, म्हणजे सरांनी चांगलं ट्रेनिंग केलं. आमच्याकडे शेड आहे, त्याच्यात आम्ही चालू करणार आहोत. मी बाबाजी महादेव मुनगेकर, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, पेंडूरून आलो आहे. मला रॅबिट फार्मिंग करायचं आहे. माझ्याकडे शेड होती पोल्ट्रीची. निलेश सरांचं मार्गदर्शन चांगलं मिळालं आहे आज, त्याच्यामुळे मी ते चालू करायचं मला आहे. माझं नाव मुराद शेख, मी झारा कुडाळ येथून आलो आहे. मी ॲक्च्युली कुक्कुटपालन करतो, त्याच्यासोबत जोडधंदा म्हणून सस्यपालन करायचा विचार चालू होता, म्हणून मी आज ट्रेनिंगला आलो होतो. ट्रेनिंग ही मस्त झाली, व्यवस्थित. बऱ्याचपैकी काय डाऊट होते ते क्लिअर झाले. तसेच युवा पिढीसाठी एकदम चांगला असा बिझनेस म्हणायला हरकत नाही, ते करू शकतो. थँक्यू. माझं नाव राजेश टोपरे मल्हार, मी सावंतवाडी इंगवड्यामधून आलेलो आहे. माझं कुक्कुटपालनचं होतं आणि ते मी काही कारणामुळे बंद केलं आहे. त्यासाठी मी ह्या ट्रेनिंगसाठी आलेलो. आमच्या हे चालू करायचं. नमस्कार, माझं नाव प्रशांत परब, मी पेंडूरकट्टा इकडून आलो आहे. इकडे मालवण या साईडला. मला या म्हणजे पेटबद्दल खूप असं प्रेम आहे असं, आणि ह्याच्यात करायची खूप आवड आहे. त्यामुळे मी निलेश सरांना म्हणजे 2 वर्ष असं हेच करत होतो की मला यायचं, पण काही कारणास्तव यायला भेटत नव्हतं. पण तो आज दिवस आला आणि मी आज आलो. निलेश सरांनी मस्त एक ट्रेनिंगमध्ये समजावून सांगितलं. तसेच तेजस सरांनी प्रॅक्टिकली आम्हाला सगळं दाखवलं, कसं इंजेक्शन वगैरे देतात, औषधं कसे भरवतात, आणि मला खूप चांगलं वाटलं. आणि माझी पण करायची इच्छा आहे. बघू आता पुढे. मी संतोष श्रीपत शेला, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथून सस्य पालनाचं प्रशिक्षण घेण्यासाठी श्री गोसावी सर यांच्याकडे आलो आहे. त्यांनी उत्तम रीतीने आम्हाला प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हा जोडधंदा आहे शेतीला पूरक. तर या धंद्यामध्ये जेवढे युवक
सहभागी होतील तर त्यातून सहभागी होऊन त्यांचा उत्कर्ष पण होईल. सर, माझं नाव विश्राम माळकर, मी सावंतवाडीवरून आलो आहे. मी ॲक्च्युली प्रायव्हेट जॉब करतो, पण मला क्युरियोसिटी होती की बाबा आपला काहीतरी दुसरा साईड इन्कम पाहिजे किंवा काहीतरी बिझनेस. त्यासाठी मी यूट्यूबला सर्च केलं. मला सरांचं यूट्यूब चॅनल द अभंग मुवमेंटमधनं असं युनिक आयडिया भेटली की जो आपल्या एरियामध्ये, म्हणजे मी कोकणात आहे, कोकणात जो आपल्याला परवडेल किंवा आपल्याला साईड बाय साईड करू शकतो. आणि असंच मला एक 2-3 महिन्यापासून मी सर्च करत होतो. त्याच्यानंतर असंच भेटल्यानंतर मी आज स्वतः प्रेझेंट इथं अटेंड केलं ट्रेनिंग आणि मला भरपूर माहिती भेटली. नक्कीच मला वाटतं येणाऱ्या 2-3 महिन्यात मी कोकणातल्या सरांची अजून एक ॲडिशनल फार्म स्टार्ट होईल असं मला आशा आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अजित कुंभार, मी चिपळूणवरून आलो आहे. शेतीपूरक जोडधंदा म्हणून मी शोधत होतो गेली 6 महिने. तर यूट्यूबमधून निलेश सरांचा अभंगो रॅबिट फार्म्सबद्दल माहिती मिळाली. मग 2-4 महिने जरा विचार केला. त्यानंतर मग निलेश सरांशी संपर्क झाला आणि ट्रेनिंग संदर्भात सांगितलं. आज डिटेल इन्फॉर्मेशनसाठी ट्रेनिंग जॉईन करावं म्हणून आज जॉईन केली. खूप चांगल्यारीत्या सरांनी एक्सप्लेन केलं, थेरिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा. पहिल्यांदाच असा हातात घेतला मी. आधी तसे नुसते बघितले होते. छान वाटलं. छान सरांनी टोटल इन्फॉर्मेशन आम्हाला दिली आणि एवढी चांगली ट्रेनिंग दिल्याबद्दल सरांचा धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी पंकज विजय सारंग, रायगड पनवेलीतून आलो आहे. काहीतरी पेट फार्मिंग करावी यासाठी खूप ऑप्शन्स बघितले, पण सर्वात बेस्ट मला हे वाटलं आणि सरांनी ज्या प्रकारे शिकवलं प्रॅक्टिकली थेरॅटिकल नॉलेज ते खूपच चांगलं वाटलं आणि मी तर सुरू करणारच आहे. आणि कोणताही बिझनेस करताना जे प्रोडक्शन घेतोय ते सेल कुठे करायचं हा खूप मोठा विषय. कारण की काही करताना मी ते करून बघितले, सेल कुठे करायचं ते होत नाही किंवा जो रेट आहे तो मिळत नाही. ते इथे एकदम सॅटिस्फॅक्टरी की बाबा हा इथे जाणारच आहे आपलं प्रोडक्शन, ते एक बेनिफिट आहे. त्यामुळे हा बिझनेस मी नक्की करणारच 101%. दळवी मंडणगड रत्नागिरीवरून आलोय. मला ॲनिमलमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मला स्टार्टअपमधून काहीतरी चालू करायचं होतं, म्हणून मी यूट्यूबवर अभंग मुवमेंट ही व्हिडिओ बघितली व सरांचं मार्गदर्शन घ्यायसाठी इकडे आलो. मी संजय अत्तराम चव्हाण, देवळे मानेवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी इथून मी आलो आहे. माझा अनुभव म्हणजे असा, मी 6 महिन्यापूर्वी यूट्यूबवर गोसावी सरांचा व्हिडिओ पाहिला. पण माझं असं झालेलं की 18 वर्षापूर्वी माझा फार्म होता. ते त्यावेळेला कोल्हापूरचे पाटील डॉक्टर म्हणून त्यांनी असं युनिट आणलं होतं इकडे की आम्ही तुम्हाला 7 माद्या 3 नर आणखी पिंजरा देऊन मी तुमचे पिल्लं वगैरे आम्ही केजी किलोवर असे घेऊ. आणखी त्या माणसाने असं केलं, तो आम्ही 5-6 जणांनी चालू केल्यानंतर डॉक्टर होते आमच्याबरोबर. डॉक्टरने आम्हाला आणून वगैरे दिलं, सगळं आम्ही चालू केल्यानंतर मग ते एक 5-6 महिन्यानंतर आमची पैदाश चालू झाली. पैदाश चालू झाल्यानंतर 130 असं आमचे झाले माझ्याकडे. आणि मग नंतर आम्ही फोन केला पाटीलांनी फोन स्विच ऑफ करून ठेवला. आणखी नंतर मग आम्ही पिल्लं मोठी झाली, वाढत चालले. म्हटलं आता घेणार कोण, काय कोणी घेतलं नाही, काय नाही. मग नंतर अचानक त्यांना ते फंगस सारखा एक रोग आला. आणखी तो औषध देऊन बरा केला. त्याच्यानंतर दुसरं ते असे उभे राहायचे, थरथरायचे आणि पटकन मारायचे. 3 दिवसात माझा फार्म एकदम फ्लॉप झाला. आणखी डॉक्टरांना बोलवलं, म्हणजे आता म्हणा आम्हाला ह्यातलं काय समजत नाही. अरे म्हटलं तुम्ही गुरांचे डॉक्टर, प्राण्यांचे डॉक्टर, तुम्हाला समजत नाही, मग आम्हाला काय समजणार, तुम्हीच तर आम्हाला दिलात. नाही आम्हाला काय समजत नाही. का त्याच्यामुळे माझं एकदम हेच झालं. म्हटलं हे काय खरं नाही, बेकार आहे. परत मी बघितलं, म्हटलं युट्यूबवर सांगतात खरे निलेश सर, पण उद्या काय घ्या, हे पण असं फ्रॉड निघालं मग काय घ्या. पण म्हटलं आपण जातींशी जाऊया, पाहूया, बघूया. पण इथे आल्यानंतर एवढं छान वाटलं आणि त्यांनी एवढी गॅरंटी दिली की तुम्ही जे कराल ते आम्ही तुमच्या फार्मवर येऊन घेऊन जाणार. आणि तुम्ही कधी पण आलात करायचं असेल तर तुम्ही येऊन भेट द्या. तुम्हाला कधी उशिरा केलं तरी चालेल, पण प्रॅक्टिस केल्याशिवाय करायच्या भानगडीत पडू नका. आणखी ते एवढे असे बाकीचे इथे फ्रॉड निघाले, तसे फ्रॉड नाहीत, काय नाही. आम्ही प्रत्यक्षात बघितलं. आम्ही मस्त जेवण खाणं झालं, प्रॅक्टिस झाली. फक्त एक झालं की यायला मला एवढा उशीर झाला. मला दुपारचं डायरेक्ट मी जेवणाला त्यांच्याकडे हजर झालो. आणि बिचार त्यांचे म्हणजे ओळखीचे होते ते देसाई सर मिळाले. आणि की मेस्त्री म्हणून एक, ते मिस्त्रीने डायरेक्ट हे करून आम्ही टिबल सीट आम्हाला तिथं आणून सोडलं. म्हणजे इथले लोक लय भारी आहेत. त्याच्यावर एवढं बोलून मी आभार.
नमस्कार, माझं नाव विकास धुरी. मी नाणेरी माणगाववरून आलो आहे. गेले 5-6 महिने मी शेतीपूरक उद्योगांसाठी काही नाही काही शोधत होतो. त्याच मला अभंग मुवमेंटची व्हिडिओ क्लिप मिळाली. त्यानंतर मी कुडाळला जाऊन सरांना भेट दिली. एक दिवस संध्याकाळी जाऊन भेट दिली आणि माहिती मिळाली. कारण शेतीपूरक उद्योगांमध्ये आपण कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय किंवा शेळीपालन असे व्यवसाय निवडतो. त्याचबरोबर हा पण मी म्हटलं बघून येऊ, कारण जेवढा प्राणी मोठा घेऊ तेवढं रिस्क जास्त असते. त्यामुळे हा प्राणी छोटा आहे, रिस्क थोडी कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे खूप चांगले आहे. आणि सर स्वतः बायबॅक गॅरंटी घेत आहेत, कारण प्रोडक्शन झाल्यानंतर सर आपल्याकडून घेतील. चांगल्या किमतीने घेत आहेत आणि ट्रेनिंग पण सर छान देत आहेत दिवसभरात. त्यामुळे सरांचे पण आभार. थँक्यू सर.